लवळेकर आणि पटवर्धन हे दोघेही आपांशी काही किरकोळ मतभेद ठेवून प्रबोधिनीचं काम दोघेही करत होते, शिकवतही होते. हा त्यांच्या लिबरलिझमचा पुरावा असेल. पण ती सगळीच पिढी आयडिओलॉजिकली एकीकडे अत्यंत कट्टर माणसं, दोन्ही राईटिस्ट लेफ्टिस्ट दोन्हीकडे, आणि मध्ये लिबरल माणसं अशी होती. त्याच्यातली ही सगळी मंडळी. असं त्याच्याबद्दल नाही मला हेवा वाटलं या उल्लेखाबद्दल. पण याचं पुढचं जे छोटं प्रेझेंटेशन आहे, परवा मला फोन आला सत्यशील देशपांडे, की ज्याचा मला कायम हेवा वाटतो. सत्यशीलला जे जन्माने मिळालं आणि नंतर त्यांनी जे स्वतः मिळवलं, त्या दोन्हीचा मला मत्सर नाही, पण हेवा नक्की आहे. सत्यशील गाण्यात जन्मला, गाण्यात वाढला, गाण्यात रमला, गाण्यात त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला, आणि गाण्यासंबंधीचे त्याचे नवीन पुस्तक आहे, गान गुणगान असंच त्याचं नाव आहे. ते अत्यंत वाचनीय आहे. त्याचं कारण असं की आयुष्यभर एक ध्यास घेऊन जगण्याची त्याला संधी मिळाली. परवा मला त्याचा फोन आला, मी या प्रसंगाला साजेशी काही रचना केली आहे, ती मी तिथे सादर करू शकतो का? मी म्हणलं बा वाळवंटामध्ये वयाशीच होईल, त्याचं बाकी सगळा कार्यक्रम भाषणांचा आहे. तर सत्यशीलने काय रचना केली ती आपण ऐकूया. या कोण आहेत बोलत अग्रपंच? नाही तिथे मी पुढेच असतो. हे बघ